न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। उंब्रजमध्ये उपमुख्यमंत्री नामदार श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या 61व्या वाढदिवसानिमित्त एकनाथ हिरक आरोग्य वर्ष अंतर्गत भव्य रक्तदान शिबिर। नागरिकांनी शिबिराचा घ्यावा लाभ। सातारा कराड तालुक्यातील उंब्रज शिव योद्धा प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने शनिवार 14 मार्च 2026 रोजी भव्य रक्तदान शिबिर व आरोग्य तपासणी घेणार असल्याचे सांगितले। उपमुख्यमंत्री व सर्वांचे लाडके असलेले नामदार श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या 61व्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर व महाआरोग्य तपासणी तसेच औषध उपचार करण्यात येणार आहे, अशी माहिती शिवयोद्धा प्रतिष्ठानचे श्री संतोष बेडके, शरद जाधव, महेश जाधव, रणजित कदम, परेश कुमार कांबळे व अमोल कांबळे यांनी दिली। गेली 4 वर्ष नागरिकांचे व लाडक्या बहिणींचे आरोग्य धोक्यात जाऊ नये म्हणून ही सेवा देत आहेत। शिबिरामध्ये हृदयरोग रुग्णांची ECG 2D, ECO तसेच एंजिओग्राफी व त्यानंतर शस्त्रक्रिया सर्व मोफत होणार आहेत। तसेच वंध्यत्व व त्यावरील निदान व उपचार सह्याद्री मणिपाल हॉस्पिटल कराड यांच्या वतीने शिबिरामध्ये मोफत होणार आहे। तसेच मोतीबिंदू शस्त्रक्रिया व चष्मे गांधी फाउंडेशन व HV देसाई आय हॉस्पिटल यांच्या मार्फत शिबिरामध्ये मोफत होणार आहे। त्यानंतर दंत चिकित्सा अल्पदरात उपचार मोरया डेंटल क्लिनिक शिबिरामध्ये करणार आहेत। तसेच कान, नाक व घसा याची तपासणी अल्पदरामध्ये विघ्नहर्ता क्लिनिक हे करणार आहेत। आणि चोरे रोडला असणाऱ्या यश लॅबोरेटरीचे मालक सर्वांशी प्रेमाने सभ्यतेने प्रामाणिक सर्वांच्या परिचयाचे श्री अमोल पवार व त्यांच्या टीम मधील प्रथमेश पाटील, प्रणव मोरवे, सागर घाडगे हे डॉक्टरांनी दिलेल्या चाचण्या अल्पदरात करणार आहेत। तसेच शिवयोद्धा प्रतिष्ठान तर्फे रक्तदान करणाऱ्यांना आकर्षक भेटवस्तू देणार आहेत। तसेच या भव्य रक्तदान शिबिराच्या उद्घाटनासाठी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री व पर्यटन खनिजकर्म मंत्री माननीय नामदार श्री शंभूराज देसाई साहेब येणार आहेत। तसेच उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे माननीय श्री मंगेशजी चिवटे व शिवसेना सातारा जिल्हाप्रमुख माननीय श्री जयवंतराव शेलार आणि गांधी फाउंडेशनचे अध्यक्ष माननीय श्री धीरज गांधी हे प्रत्यक्ष प्रमुख उपस्थिती दर्शवणार आहेत। सदरचे भव्य शिबिर कॉलेज रोडला सरकारी दवाखान्यासमोर सौभाग्य मंगल कार्यालयामध्ये शनिवारी 14 मार्चला घेण्यात येणार आहे। असे शिबिर पुन्हा होणे नाही। शिबिरामध्ये बऱ्याच चाचण्या व शस्त्रक्रिया, चष्मे वाटप मोफत होणार आहे। त्यामुळे गोरगरीब गरजू लोकांनी व नागरिकांनी तसेच लाडक्या बहिणींनी या भव्य रक्तदान शिबिराचा मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून लाभ घ्यावा, असे आवाहन शिवयोद्धा प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे। त्यामुळे शिवयोद्धा प्रतिष्ठानचे नागरिकांमध्ये कौतुक होत आहे। इंडिया न्यूज 28 सातारा जिल्हा हेड प्रमुख प्रतिनिधी अवधूत पाटीलची रिपोर्ट।